परंतु श्रीकृष्णाच्या आदेशांचे पालन केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होणार नाही. तदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेः ज्ञानवान् अपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहा किं करिष्यति. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो. एकदा मनुष्य देह मिळाल्यावर, एकदा या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर, ज्ञानी असो अज्ञानी असो, मूर्ख असो किंवा कोणीही असो, प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतच असतो. प्रकृती म्हणजे इथे काय म्हटलंय की 3 गुण, ते सत्व रज आणि तम, हे 3 गुण आहेत. त्या गुणांनीच प्रकृती बनते आणि प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. आणि प्रत्येक जण ज्ञानी असो अज्ञानी असो, ज्ञानी मनुष्य सुद्धा त्याच्या प्रकृतीनुसार कार्य करतच असतो. कारण या जगातील प्रत्येक जण, प्रत्येक मनुष्य 3 गुणांमुळे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? म्हणजे जशी तुमची प्रकृती असते त्याप्रमाणे तुम्ही कार्य कराल. मूर्ख लोक पण कार्य करतात, ज्ञानी मनुष्य पण कार्य करतात. तर जे ज्ञानी मनुष्य आहेत त्यांना, जे मूर्ख मनुष्य आहेत त्यांच्याकडून बळेच जबरदस्तीने इंद्रियांचा निग्रह किंवा इंद्रियांचं दमन शमन करायला लावू नये. त्याच्यामुळे काय साधणार आहे? जोपर्यंत त्या मनुष्याचा श्रीकृष्णावर विश्वास बसत नाही आणि कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरामध्ये तो मनुष्य स्थित होत नाही, तोपर्यंत मनुष्य भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून कधीही मुक्त होणार नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाद्वारे किंवा शरीरापासून आत्म्याला पृथक करण्याच्या मायेच्या जंजाळातून मुक्त होणे जमत नाही. असे अनेक तथाकथित अध्यात्मवादी आहेत जे वरकरणी ज्ञानामध्ये आपण खूप प्रगत आहोत असे दर्शवतात, पण अंतस्थ किंवा खाजगी रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणांच्याच अधीन झालेले असतात. वरकरणी त्यांनी कितीही दाखवलं तरी मनामधून मात्र त्यांचं त्या भौतिक गुणांची आसक्ती त्यांची गेलेली नसते. तर असे लोक, अशा लोकांना तुम्ही ज्ञानी मनुष्यानी काहीही सांगायला जाऊ नये. कारण का, अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ शकत नाही. मनुष्याने आपल्या प्राप्त परिस्थितीतच स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत राहणेच योग्य आहे. अचानकपणे ज्ञानी मनुष्याने अचानकपणे त्या लोकांना बदलायला जाऊ नये, कारण ते प्रकृतीचे गुण त्यांना जन्मानुजन्म पूर्वजन्मांपासून ते मिळत आलेले असतात आणि ते गुण किंवा तो स्वभाव अचानक बदलणं कधीही शक्य नसतो. म्हणून त्यांच्या मार्गाने त्यांना जाऊ द्यावे, परंतु हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होईल अशा प्रमाणे त्यांना उपदेश करायला हरकत नाही, असं या श्लोकाचा मतितार्थ आहे. हळूहळू ते आपोआप बदलते. अचानक तुम्ही त्यांना त्यांचा स्वभाव बदलायला लावू नका. पुढील ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयो न वशम आगच्छेत तौ हि अस्य परिपंथिनोः. इंद्रिय आणि इंद्रिय विषयक संबंधित गोष्टी यांची आसक्ती आणि विरक्ती यांचे नियंत्रण करण्यासाठी काही नियम दिलेले आहेत. तर ते नियम वेदांमध्ये आहेत, गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. इंद्रिय आणि इंद्रिय विषयक यांच्याशी संबंधित असलेली आसक्ती पण असते आणि विरक्ती पण असते. ती विरक्ती कशी येईल, कशी आणायची, आसक्तीतून मुक्ती कशी करायची, त्यांना नियंत्रित कसं करायचं याच्याबद्दल नियम सांगितलेले आहेत.
मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण साक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच असतात. जे कृष्ण भावना भावित आहेत, ज्यांनी आत्म्याला ओळखलं आहे, ते स्वाभाविकपणेच भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होत नाहीत. भौतिक इंद्रिय तृप्ती म्हणजे प्रकृतीनुसार जे कार्य करत असतात, किंवा आपली जी इंद्रिय आहेत, कार्यान्द्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचा उपयोग करून भौतिक सुखाच्या आशेमध्ये, इंद्रिय तृप्तीमध्येच जे मग्न होण्यास नाखुश असतात. कृष्ण भावना भावित झालेले लोक नाखुश असतात, पण काही लोक ज्यांना अजून त्याच्यावर विश्वास नाहीये, ते मात्र त्याच्यातच इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न असतात. कारण ते शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करत नाहीत, परंतु त्यांनी असे पालन करणे आवश्यकच आहे.